नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप आगाव. तर मित्रांनो, आपण प्युअर गार्डनवर काम करतोय. तर आपला हा पक्षी एक दिवसाचा आहे आणि बऱ्याच जणांचं जे म्हणणं असतं की आपण मॅरेक्स लस कशी देतो. आता आपण सकाळी हा पक्षी आपल्या समोर आणून बऱ्याच जणांचा जो डाऊट असतो की सकाळी आपण ज्या टायमाला पक्षी काढतो त्या टायमाला त्याला मॅरेक्स लसीकरण कसं होतं. तर आपण त्याला मानेमध्ये मॅरेक्स लस देतो. आता संध्याकाळ टाईम आहे, म्हणजे पूर्ण बोर्डिंग पॅक आहे आणि संध्याकाळच्या टायमाला थोडक्यात तुम्हाला दाखवतो इकडं. आता इथं बघू शकता काळं पडलंय इथं. ते कशाने इथं त्याला लसीकरण दिलेलं आहे म्हणून, म्हणजे मॅरेक्स लस दिली. आता हे बाकीच्या पक्षाच्या नाही बघू शकत आपण, ह्या पक्षाचं नाही बघू शकत कारण ही पूर्ण केस आहे. पण जो टकला पक्षी आहे त्याचे बघू शकतो आपण. तर जो टकला पक्षी आहे त्याच्याच मानेमध्ये लसीकरण झालेलं आहे का नाही हे कळून येतं. तर पहिला दिवस आहे मॅरेक्स लस मारून दिली जाते आणि आपण मॅरेक्स लस मारूनच पक्षी प्रोव्हाइड करतो. जर कोणाला प्युअर गावरान करायचं असेल तर आपल्याकडून तुम्ही पक्षी घेऊन जाऊ शकता. एक दिवसाचा पक्षी आणि अशा पद्धतीचा, त्यानंतर 15 दिवसाचा, 1 महिन्याचा पक्षी, हे सगळं आपण प्रोव्हाइड करतो आणि चांगल्या क्वालिटीचा पक्षी आपण तुम्हाला द्यायचं काम करतो. फक्त विषय असा आहे की तुम्हाला तो पक्षी आपल्या समोर थांबला यावं लागेल, माझ्यासोबत वैयक्तिक बोलावं लागेल. त्यानंतर कशा पद्धतीने करता येईल हे मी तुम्हाला माहिती सांगितल्यानंतर तुम्ही आपल्याकडून पक्षी घेऊन जाऊ शकता. नुसतं फोनवरती बुकिंग वगैरे काहीच नाही. समोर या, पक्षी बघा, मग घेऊन जा. लसीकरण असतं की नसतं आणि मॅनेजमेंट टॉपचं असतं, तिचा विषय नसतो. तर बघून घ्या, अशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट केलं आहे. काही अडचण असेल कमेंट करा आणि एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर 100% आपली गाठ भेट घ्यायला या. धन्यवाद.